पैशासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रात आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी उघडकीस आलेलं दूध भेसळ प्रकरण. ज्या दुधावर लाखो कुटुंबांचा विश्वास आहे त्याच दुधात रसायन मिसळून हजारो नव्हे तर तब्बल 2000 कोटी रुपयांचा काळा बाजार चालवला जात होता. हा फक्त भेसळीचा गुन्हा नाही तर महाराष्ट्राच्या आरोग्यावर झालेला संघटित हल्ला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या धक्कादायक दूध भेसळ प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या दूध भेसळ प्रकरण विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्या दुधाला आपण अमृत समजतो, ज्या दुधाला पोषक आहार म्हणून दैनंदिन जीवनात वापरतो, ते दूध नसून विष आहे असं समजल्यावर धक्काच बसेल ना. एका दूध टँकरचे 3 टँकर करून दूध विकणे म्हणजे उघड उघड भेसळच. शिवाय त्यात फक्त पाणीच नाही, त्यात बाकी असे काही पदार्थ वापरले जातात ज्यामुळे मानवी जीवनाला धोका तयार होतो. सध्याची बातमी आहे मनसर या ठिकाणची. महाराष्ट्रातील सर्वात मोठं भेसळ रॅकेट मनसर या ठिकाणी सापडलं गेलं आणि म्हणूनच की काय आंबेगाव तालुक्यात सर्वात जास्त कॅन्सर रुग्ण आहेत याची भीती वाटते. पण कर्माची फळे इथेच भोगावी लागणार हे काही चुकीचं बोललं नाही. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. तुकाराम मुंडे साहेब आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. प्राथमिक तपासात अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात बनावट दूध तयार करण्याचं साहित्य, रसायनं आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कमी किमतीत दूध खरेदी करून त्यात व्हे पावडर, पाम तेल, डिटर्जंट, शॅम्पू आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात होतं. त्यानंतर हेच दूध शुद्ध दुधाच्या नावाखाली बाजारात विकले जात असल्याचा आरोप देखील आहे. या रॅकेटमध्ये पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पार्टनर असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या संपूर्ण नेटवर्कची व्याप्ती इतकी मोठी आहे याचा तपास अद्याप सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेनंतर राज्यभरात दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अधिक कडक तपास मोहीम सुरू केली आहे. दूध संकलन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे आणि पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रत्येक अपडेटसाठी आपल्या पालवी ॲग्रिको सोबत नक्कीच जोडून राहा आणि आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. धन्यवाद.